माझे नाव संगीता संतोष साव. मी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक इंद्रधनुष्य शाळा गुरुदेवनगर येथे कार्यरत आहे आणि आमच्या इथे सन्माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी संगीता मोहपात्रा मॅडम यांच्या सहकार्याने ॲस्ट्रॉनॉमी लॅबची इथे निर्मिती करण्यात आलेली आहे. तर हे ॲस्ट्रॉनॉमी लॅब आहे जे मी तुम्हाला आता दाखवत आहे. तर हे मॉडेल आहे इंटेरियर ऑफ द सनचं, म्हणजे यात सनचे 3 पार्ट आहे. त्यानंतर हा 3D मून आहे. इथे इल्युमिनेटेड अर्थ आहे, हा सुद्धा आपल्याला चालू करून पाहता येतो. त्यानंतर आपल्याला ग्रहण कसं होते तर ग्रहणाबद्दलही आपल्याला इथे माहिती मुलांना सांगता येते की ग्रहण लागते तेव्हा हा सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे. तर पृथ्वीभोवती चंद्र कसा फिरतो तर इथे आपल्याला चंद्र पृथ्वीभोवती फिरत आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे हे दिसते. आणि ग्रहण लागताना जेव्हा आता जर चंद्र हा फिरता फिरता सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये आला तर सूर्य हा चंद्राला, सूर्याची छाया सूर्याची किरण ही चंद्रावर पडतात आणि चंद्रामुळे पृथ्वी झाकल्या जाते. तर अशा वेळी आपल्या सूर्याला ग्रहण लागते, म्हणजे सूर्यग्रहण होते. तर अशा प्रकारे ग्रहण सुद्धा आपल्याला पाहता येते. त्यानंतर ही टेलिस्कोप आहे. टेलिस्कोपच्या साहाय्याने आपण तारांगण आणि रात्रीच्या वेळी जे तारे असतात, सूर्यमाला वगैरे आपण पाहू शकतो. इथे सूर्यमालेची सुद्धा माहिती दाखवलेली आहे की सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहे आणि त्यांचे किती उपग्रह आहे त्याबद्दल सुद्धा आणि त्यांचे बटुग्रह याचा समावेश इथे करण्यात आलेला आहे. त्यानंतर मिल्की वे म्हणजे आपली जी सूर्यमाला आहे, ज्या आकाशगंगेमध्ये आपण राहतो त्या आकाशगंगेचं नाव मंदाकिनी आणि जवळजवळ 200 अब्ज तारे इथे आपल्याला या ॲस्ट्रॉनॉमी लॅबमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर हे सेलेस्टियल ट्रान्सपरंट ग्लोब आहे. यातून आपल्याला त्यामध्ये असणारे जे राशी असतात, राशींची माहिती आपल्याला मिळते. हा सेलेस्टियल कॉर्डिनेट ग्लोब आहे. यातून अक्षांश आणि रेखावृत्त म्हणजे खगोलीय माहिती आपल्याला यातून देता येते. त्यानंतर इथे एक ही डायग्राम आहे, टेलिस्कोपची डायग्राम. म्हणजे टेलिस्कोप मध्ये आपण कशा पद्धतीने ते पाहू शकतो की ही किरण इथून रिफ्लेक्ट झाल्यावर जे आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात, आपल्या आईपर्यंत पोहोचतात. तर ती डायग्राम इथे दाखवलेली आहे. त्यानंतर इल्युमिनेटेड स्काय ग्लोब आहे. हा सनपाथ झोयाडिक आहे, म्हणजे 12 राशीचं इथे 12 राशी आपली पृथ्वी फिरत असताना ज्या 12 राशी इथे दाखवल्या गेलेल्या आहेत त्या सुद्धा आपण पाहू शकतो. त्यानंतर हे रेडिओ टेलिस्कोप आहे, म्हणजे आपल्यापर्यंत ज्या रेडिओच्या लहरी आपल्यापर्यंत पोहोचतात, जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो ते जे माहिती आहे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या पद्धतीनं या टेलिस्कोप मधून आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचते. त्यानंतर हा पोलर सॅटेलाइट आहे की जो दक्षिण आणि उत्तर ध्रुवाची सतत हा फिरत असतो, दक्षिण आणि उत्तर ध्रुव, आणि त्यातून आपल्याला त्याची छायाचित्रे आणि दक्षिण उत्तर ध्रुवाचे जे अक्षांश रेखावृत्त आहे याची किंवा हवामानाचा अंदाज याची पूर्ण माहिती आपल्याला हे पोलर सॅटेलाइट आपल्याला देत असते. त्यानंतर हे पण एक सॅटेलाइट आहे जे पूर्व पश्चिम फिरत आहे आणि आपल्याला त्याची पूर्ण माहिती देत आहे की त्या म्हणजे पृथ्वीवर नेमके हवामानाचा अंदाज जो आपण बातम्यांमध्ये पाहतो तो याद्वारे आपल्याला माहिती पडतो. इंडियन सॅटेलाइट म्हणजे जी इंडियाचे सॅटेलाइट आहे ते आकाशात सोडल्यानंतर जसं पहिला आर्यभट्ट आहे, त्यानंतर कल्पना 1 आहे आणि आता नुकताच मंगळावर पोहोचलेलं मॉम नावाचं म्हणजे मार्स मिशन ऑर्बिटर. तर हे मॉम नावाचं जे सॅटेलाइट आहे ते या 3 सॅटेलाइटची इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर हे रॉकेट लॉन्च स्टेशन आहे. आपल्या इंडियाचं रॉकेट लॉन्च स्टेशन आहे ते इथे आपण बघू शकतो. हे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. यातून आपल्याला समजा आपल्याला ऑक्सिजनचे किती रेणू अणू आहे ते आपल्याला इथे पाहता येते. आता हे ऑक्सिजन आहे, मी इथे या बटनला टच केले तर इथे त्याचं सूत्र दाखवलेलं आहे ऑक्सिजन 2,5. तर इथे बरोबर आधी सुरुवातीला 2 दाखवले होते, नंतर 5 दाखवले. समजा आता दुसरं आपण पाहते म्हटलं तर मॅग्नेशियमचं 2
त्यानंतर 6 आणि त्यानंतर 2 परत. तर अशा प्रकारे हे ॲस्ट्रॉनॉमिक स्ट्रक्चर इथे दाखवलेलं आहे. हा 4D मास आहे. हे एक रोबोट आहे. आपण तारांगण, यातून तारांगण आपण पाहू शकतो. इथे मी तुम्हाला थोडा अंधार जर आपण केला तर तारांगण पाहू शकतो. फक्त दार लावून द्या आणि बेटा बटन बंद कर. हे मेन स्विच नको बंद करू, फक्त बटन. आता मी तुम्हाला दाखवते. हे अंधारात आपण विद्यार्थ्यांना या तारांगणाची माहिती देऊ शकतो. वेगवेगळ्या ग्रहाची माहिती आपण मुलांना देऊ शकतो. आहे या पद्धतीने आपण मुलांसाठी याचा उपयोग आपण करू शकतो. आता दरवाजा उघडून दे बेटा. हे 7 रंगातून म्हणजे एका रंगात म्हणजे पांढऱ्या रंगातून अनेक रंग तयार होतात. 7 रंग तयार होतात आणि त्या 7 रंगापासून एक पांढरा रंग तयार होतो. त्याची हे कलर डिश आहे. आपल्याला थोड्या वेळाने पूर्ण त्या 7ही रंगातून आपल्याला पांढरा कलर एक तयार झालेला दिसतो. कशा प्रकारे पोहोचलं त्याची माहिती इथं पूर्ण दिलेली आहे. की जे नासा 2030 पर्यंत मानवाला मंगळावर उतरवण्याचं जे नियोजन आहे, तर त्याचा प्रवास आपला 2 वर्षापूर्वीच जवळपास सुरू झालेला आहे. तिवसा तालुक्यात जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा गुरुदेवनगर इथे एकमेव ही ॲस्ट्रॉनॉमी लॅब तयार झालेली आहे. त्यानंतर आमचे मुख्याध्यापक सन्माननीय गुरुडे सर. परिषद पूर्व माध्यमिक शाळा, इंद्रधनुष्य पूर्व माध्यमिक शाळा गुरुदेवनगर या ठिकाणी या पंचायत समिती तिवसा अंतर्गत माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी साहेब माननीय संजिता मोहपात्रा मॅडम यांनी या गुरुदेवनगर येथील शाळेला ॲस्ट्रॉनॉमी लॅब आम्हाला उपलब्ध करून दिली. आणि या लॅबचा फायदा जवळपास आमच्याच विद्यार्थ्यांना तर होईलच 1 ते 7च्या, परंतु इतर तालुक्यातील जे काही विद्यार्थी आहेत आमच्या पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा असो किंवा हायस्कूलच्या विद्यार्थी असो, त्यांना सुद्धा या विज्ञान लॅबचा फायदा होण्यास मदत होईल. आणि आम्ही त्या मॅडमचं या ठिकाणी आभार मानतोय.